रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी. माऊली, आज घटस्थापनेचा दिवस. आजपासून 9 दिवस माता दुर्गेच्या विविध 9 रूपांची पूजा घराघरातून केली जाते. त्या आजचा जो दिवस आहे घटस्थापनेचा, म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस, हा शैलपुत्री मातेला समर्पित आहे. आजच्या दिवशी माता शैलपुत्रीची आराधना केली जाते, पूजन केलं जाते. तेव्हा शैलपुत्री माता या मागची कहाणी काय आहे, शैलपुत्री माता कोण, याविषयी आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्या शैलपुत्री माता ही हिमालय राज्याची कन्या आहे आणि पर्वतराज, पर्वत म्हणजे शैल, आणि म्हणून या मातेला शैलपुत्री असं म्हणतात. जी शिवाची पत्नी म्हणजे देवी पार्वती आहे, उमा आहे. आता सर्वप्रथम शैलपुत्रीचा जो मंत्र म्हटला जातो संस्कृतमध्ये, तो आपण पाहूया. मंत्र असा आहे, पहा. वंदे वांछित लाभाय चंद्रार्थ शेखरम वृषारूढा शूलधारा शैलपुत्री यशस्विनम पुनेन्दु निभा गौरी मूलाधार स्थिता प्रथम दुर्गा त्रिनेत्राम ओम शैलपुत्री देव्यो नमः. तेव्हा आराधना करत असताना माता शैलपुत्रीचा हा मंत्र म्हटला जातो. तेव्हा शैलपुत्रीची कथा आपण पाहूया. दक्ष प्रजापतीची मुलगी सती, सतीनं तपश्चर्या केली भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी. दक्ष प्रजापतींना भगवान शंकर जावई म्हणून पसंत नव्हते. दक्ष प्रजापती म्हणत की त्यांच्यासोबत जे गण आहेत ते गण आकराळ विक्राळ, त्यानंतर त्यांचं लहान आहे स्मशानामध्ये, आणि अंगाला विभूती फासलेली, हातामध्ये डमरू, त्रिशूल आणि वाहन, या सर्वांबद्दलच त्यांची नाराजी होती. आणि बघ, असं असून सुद्धा सतीनं केलेल्या तपश्चर्यामुळे दक्ष प्रजापतीला भगवान शंकराचा आणि सतीचा विवाह रोखता आला नाही. भगवान शंकरांचा विवाह माता सतीसोबत झाला, म्हणजे पार्वतीसोबत झाला, आणि ते कैलासावर राहायला लागले. आता कैलासावर राहायला गेल्यानंतर काही दिवसातच दक्ष प्रजापतींनी एक मोठा यज्ञ आरंभिला, मोठा यज्ञ केला. आणि या यज्ञामध्ये सर्व देवदेवतांना बोलावलं, राजे महाराजांना बोलावलं, परंतु जावयाला बोलावलं नाही, म्हणजे भगवान शंकरांना बोलावलं नाही. आता भगवान शंकरांवर त्यांचा राग होताच, मुद्दाम बोलावलं नाही. पार्वतीला हे माहीत झालं, म्हणजे सतीला माहिती झालं की आपल्याला बोलावलं नाही. माता सती शंकरजी जवळ गेली आणि त्यांना म्हणाली की पहा, बाबांनी आपल्याला बोलावलं नाही, कदाचित एवढा मोठा यज्ञ आहे, त्यांचं लक्ष नसेल, आणि म्हणून ते आपल्याला आमंत्रण द्यायचे राहिले. मुलगी आणि वडील यांचं प्रेम काही आगळंच असते माऊली. तेव्हा त्या ऐकलं भगवान शिवांनी, आणि त्यांनी जाणलं की आपले सासरे बाबा म्हणजे दक्ष प्रजापतींना आपल्याला बोलवायचं नव्हतं, त्यांनी मुद्दाम आपल्याला बोलावलेलं नाही, टाळलेलं आहे. ते समजून सांगतात देवी सतीला, देवी काही असलं तरी ज्या ठिकाणी बोलावलं नाही त्या ठिकाणी जाऊ नये. जिथे बोलावलं तिथे आवर्जून जायचं, परंतु जिथे बोलावलं नाही तिथे बिन बुलाए मेहमान कधीही होऊ नये, असं भगवान शिवांनी देवीला सांगितलं. परंतु देवीला त्या यज्ञामध्ये भाग घ्यायची उत्कटता होती. शेवटी स्त्री हट्टापुढे
भगवान शंकरजींना नमतं घ्यावं लागलं आणि त्यांनी माता सतीला यज्ञामध्ये जाण्याची परवानगी दिली आणि सांगितलं तू जा, मी येणार नाही. माता सती यज्ञामध्ये गेल्या. यज्ञामध्ये गेल्यानंतर तिथे काय झालं पहा. जाता बरोबर दक्ष प्रजापतींनी तिचा अपमान सुरू केला. इतर देवतांनी सुद्धा तिची चेष्टा सुरू केली. तिथे उपस्थितांनी चेष्टा मस्करी सुरू केली. तिचा अपमान केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान शंकरांचा अपमान केला. महादेवाचा भोलेनाथांचा अपमान केला. ज्यामुळे देवी सतीचा राग जो आहे तो अनावर झाला. यामध्ये फक्त एकच व्यक्ती अशी होती की जी माता सतीशी आदरानं बोलली आणि ती व्यक्ती म्हणजे तिची आई. दक्ष प्रजापतींनी नको नको ते भगवान शंकरांना बोल लावले आणि त्यामुळे देवी सती हा आपल्या पतीचा अपमान सहन करू शकल्या नाहीत. बऱ्याचशा स्त्रिया अशा असतात की त्या सर्व काही सहन करतील, परंतु तिच्या पतीचा अपमान जर कोणी केला तर तो मात्र त्या सहन करत नाहीत. मा दुर्गेचं रूप त्या धारण करतात, परंतु इथे वडील होते समोर, त्यामुळे तिला जास्ती काही म्हणता आलं नाही. आणि काय केलं सतीनं तर अग्नीमध्ये उडी घेतली आणि आपलं जीवन संपवलं. पावली योग अग्नीमध्ये उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवून टाकली. आणि ते माहीत पडलं कोणाला? भगवान शंकरजींना तिथे कैलासावर. लगेच निघाले आणि लगेच निघाल्यानंतर काय केलं त्यांनी तर दक्षाचा यज्ञ नष्ट करून टाकला, मोडून टाकला. यज्ञभंग केला, काहीच ठेवलं नाही तिथे. आणि भगवान शंकर इतके क्रुद्ध झाले होते की ते कोणालाही म्हणजे ऐकायला तयार नव्हते. शेवटी कैलासावर गेले आणि ध्यानस्थ बसले. काही दिवसानंतर मग माता सती ज्या आहेत त्यांनी हिमालय राजाच्या पोटी जन्म घेतला. शैलराजाच्या पोटी जन्म घेतला आणि म्हणून मग ही जी कन्या झाली तिला म्हणतात शैलपुत्री, म्हणजे देवी पार्वतीचंच एक रूप. शैलपुत्री तपस्वी होत्या. त्यांनी तप केलं कोणाला मिळवण्यासाठी? भगवान शंकराला मिळवण्यासाठी. आणि भगवान शंकरासोबत शैलपुत्री देवींचा विवाह झाला आणि त्या कैलासावर राहायला लागल्या. तेव्हा ह्या शैलपुत्री, या शैलपुत्री देवीचं रूप कसं आहे तर शैलपुत्री देवीचं रूप हिमालय राजाच्या या शैलपुत्रीचं रूप अतिशय प्रेमळ, शांत, त्यानंतर तेजस्वी असं रूप आहे. देवीच्या एका हातामध्ये म्हणजे उजव्या हातामध्ये त्रिशूल आहे, तर डाव्या हातामध्ये कमल पुष्प आहे. डाव्या हातामध्ये कमल पुष्प आणि उजव्या हातामध्ये त्रिशूल आहे. आणि शैलपुत्री देवीचं वाहन आहे वृषभ, म्हणजे बैल. वृषभावर विराजमान आहेत. अशी ही शैलपुत्री देवी अतिशय शांत आणि प्रेमळ आहे. आणि मुख कमल जर पाहिलं शैलपुत्री देवीचं तर आत्मिक समाधान या मधून मिळते असं समजलं जाते. आणि शैलपुत्री देवीची जर आराधना केली तर मनाला शांती आणि समाधान मिळते. आणि आपल्याला जे पाहिजे ते जरी मिळत नसलं तरी ते मिळवण्यासाठी सहाय्यभूत होऊ शकते. ते मिळवण्यासाठी बळ आपल्यामध्ये देवी निर्माण करते. आणि इच्छित प्राप्त करण्यासाठी जे जे करावं लागते त्यासाठी योग्य ती बुद्धी माता शैलपुत्री आपल्याला देते. आणि आपल्या सर्वांना माता शैलपुत्री अशी बुद्धी देव, अशी मी शैलपुत्री देवीसोबत समोर प्रार्थना करतो. त्या बाहुली आजचा हा नवरात्रीचा पहिला दिवस, घटस्थापनेचा पहिला दिवस, तेव्हा आपणास नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. ओम शैलपुत्री देवीय नमः.